नमस्कार सर्वांना। तर आज मी बनवते बनाना मफिन। तर त्याच्यासाठी मी हे बघा 2 केळी घेतलेली आहे ती, आणि हे 125 ग्रॅम गूळ आहे। ते मिक्सरला फिरवून घेऊ। त्याच्यामध्ये ही 2 केळी घालून घेऊया। हे मी एकदम मिक्स करायला लावते, कारण का मग बाकीचं साहित्य एकत्र नको। पीठ वगैरे ते मी नंतर टाकणार आहे ह्याच्यामध्ये। आपले होममेड मफिन आहेत, छान होतात अगदी। मुलांना खाण्यासाठी सुट्टीत काहीतरी हवं आहे नवीन, तर मी घरी बनवते। हे त्यांना खूप आवडीने खातात, आणि गुळाचे असल्यामुळे सगळ्यांना आवडतात ते। डायबिटीस पेशंट आहेत आमच्याकडे, त्यांनाही खायला छान। याच्यामध्ये मी पाव कप तेल घेतलेलं आहे। तसंच मी इथे हे अर्धा कप दूध घालून घेते। ते याची आपण प्युरी बनवूया, आणि नंतर मग बाकीचं साहित्य एकत्र करूया। तर पहा, इथे आपली प्युरी करून झालेली आहे। हे पहा। तर आता मी एका भांड्यात काढून घेते। ही मिक्सरला लावली की कशी एक छान होते एकदम पेस्ट। सर्व वेगवेगळं आपल्याला वाटायला नको। आता ह्याच्यामध्ये मी 250 ग्रॅम गव्हाचं पीठ आहे, ते मी इथे घालून घेते। सध्या मी एवढंच घालते, नंतर लागलं तर त्याच्यामध्ये टाकणार आहे मी। त्याच्यामध्ये मी 2 माझ्याकडे मी पाऊच घेतलेत एनर्जी दूध पावडरचे, नेस्लेचे आहेत हे। त्याच्यामुळे काय होतं, ते मफिन आहे ना, ते छान एकदम टेस्टी लागतं। खूप छान चव येते त्याला। तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया छान। हे तुम्हाला घट्ट वाटलं तर तुम्ही याच्यात थोडंसं दूध टाकू शकता, किंवा सैलसर झालं तर तुम्हाला हवं तर त्याच्यात अजून पीठ टाकू शकता। आता मी ह्याच्यामध्ये दूध आणि पीठ दोन्ही पण घालणार आहे। आता अजून पाव कप मी टाकते पीठ ह्याच्यामध्ये। सर्व असं मिक्स करून घेऊया। थोडंसं मला दूध लागेल याच्यामध्ये, थोडं थोडं दूध घालून घेऊया याच्यामध्ये। एकदम घालायचं नाही दूध, थोडं थोडं घालून घ्यायचं। तर मिश्रण चांगलं एकजीव झालं पाहिजे, आणि आपण पाहायचं की किती घट्ट हवं आपल्याला, किती सैल हवं आहे। छान मिक्स होतं हे। आपण मैदा वापरलेला नाही आहे, फक्त गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये आहे। खूप हेल्दी आहेत हे मफिन। खूप दिवसापासून माझी इच्छा होती मफिन बनवायचे घरी। पीठ चांगलं एकजीव करून घ्या, असं त्याला चांगलं फेटू। मला याच्यामध्ये अजून दूध लागेल। हे सर्व मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते मी, थोडंसं 1 पाव टीस्पून गोड पदार्थ आहे, आणि अर्धा चमचा वेलची पावडर। हे चांगलं मिक्स करून घेऊया। कपामध्ये टाकण्याच्या आधी मग मी इनो घालेन। छान मिक्स करून घ्यायचं आहे।
आता कप ग्रीस करून घेऊया जरा, ते बाजूला ठेवूया. काही लोक ग्रीस करत नाही, पण मी करते. असं बटर लावून ह्याला थोडंसं पीठ मी डस्ट करून घेते. बघा अशा प्रकारे मी सर्व करून घेते. तर आता इथे मी हे बघा इनो घेतलेला आहे. असं 1 चमचा इनो घालून घेऊया. म्हणजे असा मी अर्धा चमचा घेतला आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी घालूया आपण. पटापट किसून घेऊया. हे इनो घातल्यानंतर जास्त वेळ याला ठेवायचं नाही, पटापट करून घ्यायचं. आपण कप चांगले ग्रीस करून घेतलेले आहेत मी. भरपूर चमच्याला वगैरे लागलेलं आहे. सगळं काढून घ्यायचं, असं तुपात घालवायचं नाही. थोडीशी माझ्याकडे टुटी फ्रुटी आहे, ही घरीच बनवली होती मी. याच्यामध्ये घालून घेऊया. मुलांना पण आवडतात ना टुटी फ्रुटी. परत आपली टुटी फ्रुटी पण घालून झालेली आहे. तर आता आपण गॅसकडे जाऊया. तर पहा इथे मी कढई एक भांडं गरम करायला ठेवलं होतं. ह्याच्यामध्ये आता मफिन्स घालून ठेवूया. कढई छान गरम झालेली आहे. आमच्याकडे ओव्हन वगैरे नाही आहे, म्हणून असं करते. आता ह्याच्यावर पुन्हा झाकण ठेवते मी. आता गॅस मी मध्यम करते. किती मिनटं लागतात? 20 मिनटं तरी मी ठेवते. 20 मिनटानंतर आपण भेटूया. बघूया आता आपले कप केक. वा, जरा टूथपिकने बघते मी. थोडेसे आता व्हायचे, रव्याने होतील. थोडंसं यायला लागते अजून, थोडेसे अजून असं 2 मिनटाच्यावर झाकण ठेवूया आणि नंतर मग काढूया याला. पाहूया आपले आता कप केक कसे झालेत. हे बघा, आहेत खूप गरम अजून. मी आता एक कापून बघते. हा बघा, असे नरम झालेत छान.
थोडंसं खाऊन बघते. वा वा, फार टेस्टी झाले ते अगदी, खूप सुंदर. दूध पावडर टाकल्यामुळे त्यांना आणखीन चव आलेली आहे छान. आता देते मुलांना खायला. तुम्हाला रेसिपी कशी वाटली सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.